Hello students, in last lecture we studied about some types of matrices. Which are those? Row matrix, column matrix, then zero matrix, then square matrix. मी मुद्दामून तुम्हाला सांगत नाही आहे रो मॅट्रिक्स म्हणजे काय ते तुमचं तुम्ही माइंडमध्ये रिवाइज करा. व्हॉट इज रो मॅट्रिक्स, व्हॉट इज कॉलम मॅट्रिक्स, डोळ्यासमोर तो मॅट्रिक्स आलाच पाहिजे. देन which zero matrix, then square matrix, square matrix झाल्यानंतर diagonal matrix, diagonal नंतर scalar matrix आणि scalar नंतर identity matrix. एवढे आपण टाइप बघितलेत. 7 टाइप्स झालेत आपले. नेक्स्ट टाइप अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स बघा, मी 2 मॅट्रिक्स बोर्डवरती काढले. मुद्दामून मी हा एलिमेंट चेंज केला. मी 2 मॅट्रिक्स सुरुवातीला राहू परत चेंज करते. 2 मॅट्रिक्स बोर्डवरती काढले. तुम्हाला एक लक्षात आलं असेल, आता तुम्हाला थोडीशी आयडिया आली असेल. 2 मॅट्रिक्स जर तुम्ही ऑब्झर्व केले तर काय दिसतंय बघा. डायगोनल आहे, डायगोनलच्या खालचे एलिमेंट काय आहेत, डायगोनलच्या खालचे एलिमेंट हे काय आहेत, 0 आहेत का. यालाच म्हणायचं अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. म्हणजे अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय, द एलिमेंट्स बिलो द डायगोनल, द एलिमेंट्स बिलो द डायगोनल आर 0. इट इज कॉल्ड ॲज अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. उलट अप्पर असेल तर बिलो द डायगोनल एलिमेंट आर 0. हा एलिमेंट 0 आहे म्हणजे वरती फक्त ट्रायंग्युलर शेपमध्येच एलिमेंट राहिले. हे 0 आहे म्हणजे वरती फक्त ट्रायंग्युलर शेपमध्येच एलिमेंट राहिले, म्हणून याला म्हणायचं अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. मग आता मगाशी मी इथं 0 घेतलेला हा होईल का अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. होणार. होणार का होणार, कारण डायगोनलच्या खालचा एलिमेंट 0 आहे त्यामुळे हा अप्पर ट्रायंग्युलर होणार, बरोबर का. मग हा अजून कुठला कुठला होईल, डायगोनल होईल. डायगोनल एलिमेंट वरचा आणि खालचा 0 आहे, बरोबर. डायगोनल झाला. स्केलर होईल का, स्केलर नाही होणार, डायगोनल एलिमेंट सेम असायला पाहिजे. स्क्वेअर होईल का, स्क्वेअर होईल का, स्क्वेअर होईल. 2 रोज आहेत, 2 कॉलम्स आहेत. आयडेंटिटी होईल का, आयडेंटिटी नाही होणार कारण डायगोनल एलिमेंट 1 असला पाहिजे, नाही. सो कळालं. दिस इज द कन्सेप्ट ऑफ अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. नाउ नेक्स्ट पॉइंट इज लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. Lower triangular matrix, it is also a square matrix. हे वरचे मॅट्रिक्स आणि खालचे मॅट्रिक्स ऑब्झर्व केले तर तुम्हाला ऑटोमॅटिकली कळालं असेल व्हॉट इज लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. काय असेल, डायगोनल इलेमेंटच्या अबाव असलेले एलिमेंट्स, अबाव द डायगोनल एलिमेंट्स, इट इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच अबाव द डायगोनल एलिमेंट्स आर 0 इज कॉल्ड लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्सच्या अबाव असलेले एलिमेंट काय असले पाहिजेत, 0 असले पाहिजेत. मग हा लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स होईल का, होणार. डायगोनल एलिमेंटचं वरचं 0 आहे म्हणजे हा अप्पर ट्रायंग्युलर पण झाला, लोअर ट्रायंग्युलर पण झाला आणि डायगोनल पण झाला. म्हणजे एक मॅट्रिक्स हा किती टाईपचा असू शकतो बघा.
एक मॅट्रिक्स हा सो मेनी टाईप्सचा असू शकतो. लक्षात आलं? अप्पर ट्रायंग्युलर, लोअर ट्रायंग्युलर, ह्या दोन कन्सेप्ट लक्षात आल्या. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स लक्षात ठेवायचं. अप्पर ट्रायंग्युलर म्हटलं तर बिलो द डायगोनल, हां, आणि लोअर ट्रायंग्युलर म्हटलं तर अबाव द डायगोनल. त्यानंतर नेक्स्ट टाईप आहे ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, द स्क्वेअर मॅट्रिक्स, इट इज द स्क्वेअर मॅट्रिक्स, राईट, विच आर अप्पर ट्रायंग्युलर और लोअर ट्रायंग्युलर. बघा 10वा टाईप ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय? असा मॅट्रिक्स जो अप्पर ट्रायंग्युलर आहे, लोअर ट्रायंग्युलर आहे, त्याला काय म्हणायचं? ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. म्हणजे हे दोन्ही मिळून जे मॅट्रिक्स तयार होतात त्याला काय म्हणायचं? ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. म्हणजे हा पण ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आहे, हा पण ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आहे, त्याच्यामधला सब पॉइंट आहे इट इज अप्पर अँड इट इज लोअर. कळालं? पण या दोन्हीला काय म्हणणार तुम्ही? ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आणि त्याच्यामध्ये डिस्टिंग्विश केलं तर अप्पर आणि लोअर असं आहे. 10वा झाला. त्यानंतर 11 सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्रिक मॅट्रिक्स बघा, आता येणारा हा 11th आणि 12th जो शिकवणार आहे, सिमेट्रिक मॅट्रिक्स आणि नॉन सिमेट्रिक किंवा स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्रिक मॅट्रिक्स और स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स हे दोन मॅट्रिक्स आहेत. हे तुम्हाला जेईला हमखास लागतात, म्हणजे लागतातच. त्यामुळे हे दोन मॅट्रिसेस अगदी व्यवस्थित लक्षात ठेवायचे. बघा इकडे व्यवस्थित लक्ष द्या. सिमेट्रिक मॅट्रिक्स, सिमेट्रिक मॅट्रिक्स, द मॅट्रिक्स इन विच the matrix in which Aij is equal to, it is the square matrix. Symmetric matrix हा square matrix आहे आणि त्याच्यामध्ये Aij is equal to Aj जर असेल then it is symmetric matrix. फॉर एक्झाम्पल मी I ची व्हॅल्यू 1 ठेवली, बघा I ची व्हॅल्यू मी 1 ठेवली म्हणजे 1 2 समजा ठेवली तर A21, 1 3 समजा ठेवली तर A31, राईट. 2 3 ठेवली तर A23. जर दोन्ही 1 1 ठेवलं तर A11 इज इक्वल टू A11, A12 म्हणजे 1 1 ठेवण्यात अर्थ नाही. मी जर डिफरंट ठेवले तर इथे 3 2 येईल, राईट. म्हणजे आपल्याला या 3 कन्सेप्ट मिळाल्या हे याच्यावरून. पण हे जर मॅट्रिसेस मध्ये कसं ओळखायचं बघा. एक बोर्डवरती मी मॅट्रिक्स घेतलाय, दोन मॅट्रिसेस लिहिले. आता हा सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे की नाही कसा ओळखायचा? तुम्ही हा पण पॉईंट आता हे लक्षात ठेवायची गरज नाही. सिमेट्रिक मॅट्रिक्समध्ये फक्त हे आणि हेच लक्षात ठेवायचं, हे तुम्हाला लागतं त्यामुळे हे लक्षात ठेवायचं. Aij इज इक्वल टू AJI. सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हटलं की डोळ्यासमोर यायला पाहिजे Aij इज इक्वल टू AJI. हां, ही एक गोष्ट लक्षात राहील. आणि दुसरी गोष्ट, सिमेट्रिक मॅट्रिक्स कसा ओळखायचा? हां, सिमेट्रिक मॅट्रिक्स कसा ओळखणार बघा. डायगोनल एलिमेंट सोडून, डायगोनल एलिमेंट काहीही असू द्या त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही. डायगोनल एलिमेंट सोडून जे नॉन डायगोनल एलिमेंट्स आहेत बघा, डायगोनल एलिमेंट सोडून जे नॉन डायगोनल एलिमेंट आहेत ते करस्पॉन्डिंग नॉन डायगोनल एलिमेंट सेम असले पाहिजेत. इथं 2 आहे तर इथं पण 2च आहे, इथं 3 आहे तर इथं पण 3च आहे, इथं 5 आहे तर इथं पण 5च आहे. करस्पॉन्डिंग नॉन डायगोनल एलिमेंट्स आर
सेम. हा A12 आहे, A12 ला A21 सेम आहे बघा. हा A13 आहे, 13 ला 31 सेम आहे बघा. त्यानंतर हा 23 आहे, A23 ला A32 सेम आहे बघा. आलं लक्षात? म्हणजे इथं AIJ = AJI का लिहिले ते कळालं? म्हणजे याच्यामध्ये AIJ = AJI आहे ही एक पॉइंट लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. आणि सिमेट्रिक मॅट्रिक्स कसा ओळखायचा, तर डायगोनल एलिमेंट्स काही असू दे त्याच्याशी काही घेणं देणं नाही. नॉन डायगोनल एलिमेंट्स कसे, करस्पॉन्डिंग नॉन डायगोनल एलिमेंट याच्याशी हा, याच्याशी हा आणि याच्याशी हा, हे कसे असले पाहिजे, सेम असले पाहिजेत. मग इथं -2 असेल तर इथं पण -2, इथं समजा 0 असेल तर इथं पण 0, इथं जर 1/4 असेल तर इथं पण 1/4च असलं पाहिजे. कळालं? तसंच इथं हा ही का सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे, हे काय आहे त्याच्याशी घेणं देणं नाही. डायगोनल सोडून करस्पॉन्डिंग नॉन डायगोनल एलिमेंट कसे सेम आहेत, म्हणजे हा पण सिमेट्रिक मॅट्रिक्स येईल, हा पण सिमेट्रिक मॅट्रिक्स येईल. आलं लक्षात? सिमेट्रिक मॅट्रिक्सची कन्सेप्ट ही तुम्हाला अगदी शेवटपर्यंत 12वीपर्यंत पाठ सोडत नाही, JEE ला ही आहे म्हणजे आहेच. JEE ला हा पॉईंट लक्षात ठेवायचा, AIJ = AJI आणि सिमेट्रिक मॅट्रिक्स हाऊ टू आयडेंटिफाय, हे 2 पॉईंट लक्षात ठेवायचे. हां, याच्यावरून तुम्हाला हे काढता येतेच, त्यामुळे हे लक्षात ठेवायची गरज नाही आहे. इथं फक्त काय केलं आहे, 1 2 ठेवले तर 2 1 आले. हां, सो नेक्स्ट पॉईंट इज स्क्यू सिमेट्रिक. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिसेस मध्ये बघा, हियर AIJ = -AJI. In skew symmetric matrices AIJ = -AJI, हे लक्षात तुम्हाला ठेवावं लागेल. याच्यामध्ये कसं AIJ = AJI तुम्ही लक्षात ठेवताय, तसं याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, AIJ = -AJI. म्हणजेच बघा, मी समजा इथं A च्या जागी 1 2 ठेवलं तर A12 = -A21, A13 = -A31, A23 = -A32. आता याच्यामध्ये अजून एक गंमत आहे, काय म्हणजे समजा मी इथं A11 ठेवलं, जसं इथं 1 1 व्हॅल्यू ठेवली तर A11 = A11 असतंच, तो इलेमेंट त्याच्याशी इक्वल असणारच आहे. A22 = A22 असणारच आहे. त्यामुळे इथं डायगोनल एलिमेंट काहीही असले तरी चालतील. पण मात्र याच्यामध्ये मी जर इथं A11 लिहिलं तर इज इक्वल टू काय, -A11 अँड इट इज पॉसिबल. समजा हा इलेमेंट माझा 3 असेल तर 3 = -3 कधी असतं का? नाही. 5 = -5 कधी असतं का? नाही. म्हणजे इथं A11 = -A11 ही इथं मात्र ते सॅटिस्फाय होत नाहीये. म्हणजे समजा मी 1 ठेवलं इलेमेंट, 2 ठेवला, 3 ठेवलं तर ते सॅटिस्फाय होत नाहीये. मग कधी होईल ते सॅटिस्फाय? कधी होईल म्हणजे बघा, जर मी हे A11 च्या जागी माझा इलेमेंट जर 0 असेल, A11 हा इलेमेंट जर माझा 0 असेल, हा इलेमेंट 0 घेतला तर 0 = -0. आपण -0 लिहितो का? 0 ला साइन असतं, म्हणजे 0 = 0 म्हणजे आपल्याला मिळेल इथं. म्हणजे ही कंडिशन डायगोनल इलेमेंटला A11 A22 आणि A33 हे डायगोनल इलेमेंट आले. डायगोनल इलेमेंट सॅटिस्फाय कधी होईल? ज्यावेळी डायगोनल इलेमेंट काय असले पाहिजेत? 0 असले पाहिजेत. म्हणजे स्क्यू मॅट्रिसेस मध्ये डायगोनल इलेमेंट हे काय असले पाहिजेत? 0च असले पाहिजेत. Diagonal element are 0 and corresponding non-diagonal elements are
corresponding non-diagonal elements are same but their signs are different. म्हणजे diagonal element 0 and corresponding not आहे तर 2 आहे तर इथं काय आला -2. साइन्स वेगळे वेगळे पाहिजेत. इथं -3 आहे तर इथं 3 आहे. इथं 5 आहे तर इथं -5 आहे. तसंच इथं 1 आहे -1 आहे तर इथं 1 आहे आणि डायगोनल एलिमेंट 0 आहे. म्हणजे दोन्ही मधला फरक बघा सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिक मध्ये. सिमेट्रिक मध्ये डायगोनल काय आहे काय घेणं देणं नाही. फक्त नॉन डायगोनल एलिमेंट काय असले पाहिजेत 0. हां आणि स्क्यू सिमेट्रिक मध्ये काय डायगोनल एलिमेंट 0 असलेच पाहिजेत. शिवाय नॉन डायगोनल एलिमेंट सेम असून साइन मात्र वेगवेगळे असले पाहिजेत. हा प्लस असेल तर हा मायनस असेल तर हा प्लस. अशा पद्धतीने हे झालं सिमेट्रिक मॅट्रिक्स आणि स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिक मध्ये काय लक्षात ठेवणार. सिमेट्रिक मध्ये AIJ = AJI. डायगोनल एलिमेंट काही असतील करस्पॉन्डिंग नॉन डायगोनल एलिमेंट्स आर सेम. स्क्यू सिमेट्रिक मध्ये AIJ - AJI. डायगोनल एलिमेंट्स आर 0. नॉन डायगोनल एलिमेंट्स आर सेम बट साइन्स आर डिफरंट. लक्षात आलं सिमेट्रिक मॅट्रिक्स अँड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. नाव नेक्स्ट पॉइंट इज डिटर्मिनंट ऑफ ए मॅट्रिक्स. Determinant of a matrix 13. What is the determinant of a matrix? Suppose there is a matrix 1 3 2 1. Determinant of a matrix is defined only if it is a square matrix. जर एखादा मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तर तो डिटर्मिनंट त्याचा कधी घेऊ शकतो इफ इट इज स्क्वेअर मॅट्रिक्स. मॅट्रिक्स हा स्क्वेअर असेल तर त्याचा डिटर्मिनंट घेऊ शकतो. का तर डिटर्मिनंटमध्ये तुम्ही बघितलं डिटर्मिनंटमध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स सेम असतात. डिटर्मिनंट दोनच प्रकारचे आहेत आयदर 2/2 और 3/3. ओके सो दिस इज अ डिटर्मिनंट ऑफ अ मॅट्रिक्स. याचा डिटर्मिनंट काय आहे ना सपोज दिस इज अ मॅट्रिक्स A. सो इट्स डिटर्मिनंट इज डिनोटेड बाय डिटर्मिनंट ऑफ A. दोन व्हर्टिकल लाईन मध्ये A लिहिला विच इज इक्वल टू यातला स्क्वेअर काढून टाकायचा. हा जो ब्रॅकेट आहे तो काढून टाकायचा आणि तिथं फक्त डिटर्मिनंट लिहायचा 1 3 2 1. किती सोपं आहे बघा. हा ब्रॅकेट फक्त काढून टाकला आणि त्याच्या जागी डिटर्मिनंट लिहिला आणि इथं A च्या जागी काय लिहिला डिटर्मिनंट लिहिला. याला काय म्हणायचं डिटर्मिनंट ऑफ ए मॅट्रिक्स. देन नेक्स्ट 14 सिंग्युलर मॅट्रिक्स. व्हॉट इज सिंग्युलर मॅट्रिक्स. इट इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स. हा पण नेहमी स्क्वेअर मॅट्रिक्सच असतो. स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच सपोज A इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स in which determinant of A is equal to 0. बघा समजा A हा एखादा मॅट्रिक्स आहे आणि त्याचा डिटर्मिनंट आपण घेतला आणि डिटर्मिनंट घेतल्यानंतर त्याचं एक्सपान्शन केलं. आपण व्हॅल्यू फाइंड आउट करतो क्रॉस मल्टिप्लिकेशन करून. तसं जर एक्सपान्शन केलं आणि तो जर 0 आला देन इट इज सिंग्युलर मॅट्रिक्स. फॉर एक्झाम्पल जर घ्यायचं झालंच हा एक मॅट्रिक्स आहे A मॅट्रिक्स आहे सपोज. याचा डिटर्मिनंट घेतला डिटर्मिनंट ऑफ A इज इक्वल टू डिटर्मिनंट 2 3 2 3. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 2 × 3 6 मायनस 2 × 3 6 विच इज इक्वल टू 0. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ A ची व्हॅल्यू 0 आली म्हणजेच हा मॅट्रिक्स कसा झाला सिंग्युलर मॅट्रिक्स. आता
जर याची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0 येत असेल, -3 समजा इथं घेतला, -3, मग इथं प्लस होईल, राईट, म्हणजे विच इज इक्वल टू 12 झालं का, अँड इट इज नॉट इक्वल टू 0. डिटर्मिनंट ऑफ ए जर नॉट इक्वल टू 0 असेल तर त्याला काय म्हणायचं, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. म्हणजे सिंग्युलर मॅट्रिक्स कशाला म्हणणार, डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू 0 आली तर सिंग्युलर मॅट्रिक्स, अँड डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू नॉन 0 आली तर इट इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. अशा पद्धतीने आपण टाईप्स बघितलेत, अप्पर ट्रायंग्युलर, लोअर ट्रायंग्युलर, ट्रायंग्युलर, त्यानंतर सिमेट्रिक, स्क्यू सिमेट्रिक, त्यानंतर डिटर्मिनंट ऑफ ए मॅट्रिक्स आणि सिंग्युलर मॅट्रिक्स. थँक्यू.